स्थितीमध्ये दोन भाग आहेत. तर अपेक्षा जी आहे थोडी जास्तीच होती. या निवडणुकांमध्ये तुम्हाला कोणत्या बेसवर अपेक्षा होती जास्त एकूण? कारण राज्यामध्ये काँग्रेस बद्दल जे बोललं जातं, जे चित्र एकूण दिसतं, तर तुम्हाला कशाच्या बळावर हा विश्वास होता की आपल्या जास्त जागा येतील? राजकारणाला जो आता एकदम एक असं फारच मॅनेजमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू वगैरे जे बघितलं जातं, तसं तेवढं सोपं हे जनमत किंवा जनभावना ज्या आहेत त्याला आपण ॲड्रेस नाही करू शकत. आणि हा जो भारतीय जनता पक्षाचा जे बुलडोजर सुरू आहे, त्या बुलडोजरच्या विरोधातही अनेक लोक उभे ठाकलेले आहेत. या निवडणुकीतलं यशाच्या अपयशाच्या अनुषंगाने चर्चा जरूर होऊ शकेल. मात्र यामध्ये सर्वात जो मला पक्षाचा अध्यक्ष म्हणून जो अभिमान आहे, तो आमचा कार्यकर्ता उभा राहिला. आमचा कार्यकर्ता हा लढाई लढला, नाहीतर विड्रॉल घे, तुझ्या केसेस करू, इतका मोठा पैसा सगळा आला. या पैशाच्या महापुरात व्यवस्था जी आहे ती पूर्ण निवडणूक आयोग त्यांच्यासोबत, जिल्हा प्रशासन त्यांच्यासोबत, अशा बुलडोजर चालत असताना आमचा कार्यकर्ता जमिनीत पाय रोवून तो उभा राहिला. त्यामुळे निवडून आलेला जो आहे तोही आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, मात्र जो लढला हा अधिक महत्त्वपूर्ण आहे. तर हे आपण जेव्हा फिरतो, फील्डवर फिरतो किंवा या दरम्यान सभा पण झाल्या, त्या सभांमधली गर्दी, त्यामधला असणारा प्रतिसाद, हा सगळा जो आहे या सगळ्यातून एक जाणवत होतं की आपल्याला जे कमी का असे ना मात्र यश मिळेल. मात्र ही लढाई आपण लढतोय, हा त्यातला जो संदेश होता हा जास्ती महत्त्वपूर्ण होता. आता म्हणजे बाकीच्यांच्याकडे जाण्यापूर्वी शेवटचं मी विचारतो की आता तुमच्या पुढे सगळ्यात मोठं जे चॅलेंज आहे ती राज्यसभेची निवडणूक आणि विधान परिषदेची निवडणूक. एकीकडे शरद पवार इच्छुक आहेत, दुसरीकडे उद्धव ठाकरे इच्छुक आहेत. एकूण जे आपल्याकडे विधानसभेतलं बळ आहे तर त्याच्यामध्ये एकच जण निवडून येऊ शकतो अशी स्थिती आहे. म्हणजे राज्यसभेलाही महाविकास आघाडीचा एकच येणार, विधान परिषदेलाही एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. तर मग त्याच्यामध्ये की तो तुम्हाला असं म्हणत या दोघांचे हात हातात घेऊन पुढे चालायचं एवढंच आहे का? आता तुम्ही म्हणताय की आम्हाला राज्यसभा पाहिजे, आम्ही राज्यसभा लढू इच्छितो, तर तुम्ही त्याच्याबद्दल सिरियस आहात? हो. म्हणजे शरद पवारांना तुम्ही थांबा आणि आम्हाला द्या असं म्हणण्या इतपत पवार साहेब हे मोठे नेते आहेत, त्यांना थांबा अशा स्वरूपाचं मध्ये कुठलंही म्हणण्याचं काही धारिष्ट आम्ही करू शकत नाही. मात्र एकंदरीत राज्यसभा जी आहे, कारण आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे विरोधी पक्ष नेते राज्यसभेचे, आणि अशा वेळेस राज्यसभेमध्ये जाण्याची संधी काँग्रेसला द्यावी अशा प्रकारची आमची आग्रह आहे, तशा प्रकारचा आमचा प्रस्ताव आहे आणि आमच्या मित्रपक्षांना विनंती देखील आहे. आता या सर्व आमच्या भूमिका ज्या आहे पक्षीय ह्या घेऊन बसता येईल, चर्चा करता येईल, दोघांचं मत काय हे जाणून घेता येईल. पवारसाहेबांच्याशी चर्चा न करता सर्व महाराष्ट्र त्यांच्याबद्दल बोलत आहेत, एकदा त्यांचंही या संदर्भातलं काय मत आहे ते जाणून घेता येईल आणि एकत्रित बसून या संदर्भात कुठलाही वाद आणि गोंधळ नाही आहे, ह्या असणाऱ्या भूमिका आहे आणि त्या स्वाभाविक आहे. नाही, कसा वाद नाही गोंधळ नाही कसं, आणि किंवा धारिष्ट नाही असं कसं म्हणायचं? जर तुम्ही असं म्हणाल की आम्हाला राज्यसभा लढायची आहे तर याचा अर्थ सरळ दुसरा भाषेत असा होतो की तुम्ही लढू नका, थांबा म्हणण्याच्या अनुषंगाने. थांबा म्हणजे असं की म्हणायचं नाही पण म्हणायचंय तेच की आम्हाला राज्यसभा पाहिजे, म्हणजे की तुम्ही आता थांबा, आम्हाला पाहिजे. त्यांनी 60 वर्ष त्यांच्या संसदीय कारकिर्दीचे पूर्ण केले आहेत. अशा व्यक्तीच्या संदर्भात आणि पक्षही एका संक्रमणातून जात आहे, परिवारातही काही घटना घडलेल्या आहेत, अशा सगळ्या पार्श्वभूमीवर काही जो सभ्यतेचा एक भाग म्हणून थोडं संयमाने घेतलं पाहिजे, ही असणारी आमची एक आदराची भूमिका आहे. मात्र राज्यसभेमध्ये काँग्रेसला संधी मिळावी ही आमची भूमिका आहेच ना. पण म्हणजे राज्यसभा तुमच्या लेखी शरद पवारांनी लढावी का तुम्ही लढावी? महाविकास आघाडीने लढावी. बरं, पण त्याच्यामध्ये कुठं म्हणजे काँग्रेसनंच लढावी असं नाहीये, महाविकास आघाडीनं म्हणजे त्यातल्या तिघांपैकी कुणीही लढावी नाही. यात काय अनेक गोष्टी ज्या ओपन सिक्रेट स्वरूपामध्ये यामध्ये आपल्या पुढे आहे आणि त्या आता 5 तारीख ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. आजच आमच्या मित्र पक्षांच्या सोबत या संदर्भात पहिल्यांदा चर्चा झाली आहे. त्यामुळे म्हणजे थोडक्यात उद्धव ठाकरेंचं जाणं विधान परिषदेवर पक्का आहे
शरद पवारांच्या बद्दल अजूनही संभ्रम आहे तुम्हाला त्याच्यामध्ये. नाही, या दोघांशी चर्चा न करता परस्पर आपण ठरवू शकत नाही. पण असं आहे की महाविकास आघाडीचा चेहरा आहे महाराष्ट्रातला उद्धव ठाकरे असं म्हणता, म्हणजे तुमची सहानुभूती त्यांच्याबद्दलची प्रेम ते त्याच्यातनं दिसतं. बरं, त्यात दुसरी गोष्ट ही आहे की तुम्ही दोघं जण एकत्र आलात की तुमची सीट पण निघूनच जाते ना, म्हणजे विधान परिषदेची संख्येगणित. नाही, मुद्दा हा की तुमच्या मनामध्ये ह्या संभ्रमाच्या मागं कुठं ह्या दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रीकरणाच्या चर्चा वगैरे हे पण आहे का, की अरे आपण यांना पाठवायचं आणि उद्या हे जर एकत्र झाले आणि हेच जाऊन एनडीए मध्ये बसले तर काय, असा प्रश्न त्याच्या मागं. आता दोन पक्ष एकत्रीकरणाचाही जो विषय आहे तो त्याचं खूप चर्चा झाली, दोन्ही बाजूनी चर्चा झाली. आता ती चर्चा होत असताना दोन्ही पक्षांना ही ठाम स्वरूपाची तो भूमिका ही घ्यावीच लागणार आहे आणि ते तेव्हा जेव्हा घ्यायची तेव्हा ते घेतीलही. पण तुम्हाला काय वाटतं या दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबद्दल तुमचं काय मत आहे? ते होतील, येतील? नाही, आता त्यात माझं फक्त मतच राहील किंवा अंदाज राहील. तुमचं मत काय आणि अंदाज काय? नाही, आता अंदाज आणि मत दोन्ही व्यक्त करण्याचं जे टायमिंग आहे ते चुकलेलं आहे. अच्छा, आता ते दोन्ही व्यक्त करून काही त्याच्यात अर्थ नाही. तुमच्या नेत्यांनी आणि तुम्ही काही दिवसापूर्वी म्हटलं होतं का